नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, बातमी आलेली आहे पीक विमाच्या संदर्भामध्ये. तर बघा, या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे आणि तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर देखील जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. बघा, तर मग शेतकरी मित्रांनो, प्रश्न असा आहे की हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे. तर याची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया की जो काय पीक विमा आहे हा कोणत्या वर्षीचा आहे आणि कधी मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी यूट्यूबवर असे व्हिडिओ येतात की पीक विमा मंजूर झालेला आहे आणि पीक विमा तुमच्या खात्यावर आज मिळणार आहे. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. चला तर मग या ठिकाणी पाहूया की खरंच या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे का. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जी काय बातमी आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांचे जे काय जीवन आहे ते शेतीवर अवलंबून असते आणि शेतीवरच्या निसर्ग छायावर असते. कधी निसर्ग साथ दिली तर शेतकऱ्यांचं चांगलं उत्पन्न निघते आणि जर निसर्गाने साथ दिलेली नाही तर शेतकऱ्यांना हे नुकसान होते. भरपूर या ठिकाणी नुकसान शेतकऱ्याचं होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान सरकार देत असतात. त्याचप्रमाणे पीक विमा, वादळ वारा पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो. आता पीक विमा मंजूर झालेला आहे. कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे याची या ठिकाणी आपण माहिती पाहूया. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शुभवर्तमान 2023मध्ये बघा, तर हा जो काय पीक विमा आहे तर तुम्हाला या ठिकाणी माहीतच असणार. 2023 साली तुम्ही या ठिकाणी पीक विम्याचा फॉर्म भरला होता. बघा, या ठिकाणी 2023मध्ये तुम्ही या ठिकाणी पीक विम्याचा फॉर्म या ठिकाणी भरला होता, परंतु त्या साली काय पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही. तर हा पीक विमा 2024चा नाही, तर हा पीक विमा 2023चा आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला पीक विमा योजनेला अखेर मंजुरी मिळालेली आहे. तर ही बातमी खरी आहे शेतकरी मित्रांनो. जे की यूट्यूबवर असे व्हिडिओ येतात की पीक विमा मंजूर झालेला आहे, तर ही बातमी एकदम बरोबर आहे की शेतकऱ्याला पीक विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे. याद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा या ठिकाणी आधार या ठिकाणी मिळणार आहे. बघा, दुष्काळ झालेले नुकसान, बघा जे काय दुष्काळामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे त्याला आता या ठिकाणी पीक विम्याला मंजुरी मिळालेली आहे. तर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येणार आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे जो काय पीक विमा आहे हा मंजूर झालेला आहे, परंतु बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. तर बघा, 2023 हे वर्ष महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिशय कठीण होते. अपुऱ्या पावसामुळे या ठिकाणी आता बघा, आपण या ठिकाणी जिल्हे सांगतो परंतु त्या जिल्ह्यापुरते हे मर्यादित नाही. तर त्या जिल्हा आता इकडे बघा, अहमदनगर जिल्हा आहे. आता ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी जेवढे काय खेडेपाडे तालुके हे सर्वांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. बघा, नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते 2023च्या सालामध्ये. बघा, तर ह्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळण्यास सुरुवात देखील होणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता हे जे काय आपण जिल्हे सांगितले तर या जिल्ह्याच्या आसपास शेजारी जेवढे खेडेपाडे आहे तर या सर्व खेड्यापाड्यांमधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. तर बघा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने एकूण 3310 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे. यामध्ये विमा कंपन्यांकडून 1300-900 कोटी रुपयांची आणि राज्य सरकारकडून या ठिकाणी 1930 कोटी रुपयांची दिली जाणार. बघा, तर 1930 कोटी या ठिकाणी राज्य सरकार या ठिकाणी देणार आहे. यापूर्वी सरकारने 1250 कोटी रुपये वितरित केलेले आहे. तर बघा, कप अँड कॅपेडनं पॅटर्न. तर बघा, हे काय आहे. तर बघा, राज्य सरकारने पीक विम्यासाठी नवीन बीड पॅटर्न किंवा कॅप अँड पॅटर्न नावाची पद्धत अवलंबली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा 110% जर असेल, बघा या ठिकाणी 110% असेल तर तो विमा कंपनीकडून या ठिकाणी दिला जाणार आहे. मात्र हीच रक्कम बघा या ठिकाणी
110% अधिक जर असेल तर ही अतिरिक्त रक्कम जी काय आहे हे राज्य सरकार देणार आहे. याचाच अर्थ आहे कप अँड कॅप पॅटर्न. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी माहिती आहे. तर शेतकरी मित्रांनो जे काय आता लाभार्थी जिल्हे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. जे की लाभार्थी जिल्हे आहे प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर आणि जळगाव. बघा ह्या 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर जिल्ह्यांमध्ये 2023मध्ये सर्वाधिक नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना झाले, ज्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसानचे भरपाई या ठिकाणी मिळणार आहे. सरकारने या प्रत्येक जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वेक्षण केले आणि त्यानुसार भरपाई रक्कम निश्चित केली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे. बघा जे काय यूट्यूबवरती व्हिडिओ येतात की नुकसान भरपाई जमा झालेली आहे, तर ही नुकसान भरपाई जमा झालेली आहे शेतकरी मित्रांनो. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या जे काय नुकसान भरपाईचे पैसे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर सध्या तर काय जमा झालेलं नाही, परंतु लवकर जमा होण्यामध्ये सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी नवीन उपाययोजना केला आहे. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा करणे आणि शेतकऱ्यांना SMS द्वारे माहिती देणे याबाबत समावेश होणार आहे. नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याने मध्यकांची गरज राहणार नाही आणि भ्रष्टाचाराला बाळा बसेल. तसेच या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना हक्काची रक्कम मिळण्यास मदत होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक काम करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला काही पीक विमा मिळण्यामध्ये अडचण येणार नाही. तर ते आपण या ठिकाणी काम पाहूया. सर्वात महत्त्वाचे काम आहे शेतकरी मित्रांनो, केला तर नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. शेती हा नेहमीच अनिश्चिततेने भरलेला व्यवसाय आहे. हवामानातील बदल, दुष्काळ, अतिवृष्टी, कीड रोग अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत पीक विमा योजनेसारख्या उपाययोजना शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर करण्यास मदत करणार. या योजनांमुळे शेतकऱ्यांना विश्वास वाढेल आणि त्यांना पुढील हंगामासाठी नवीन उमेद मिळेल. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या नजदीकच्या कृषी कार्यालयात संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. योग्य कागदपत्रे आणि माहितीसह अर्ज केल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल. बघा तर जी काय आता ही नुकसान भरपाई आहे हे तुम्हाला कॉम्प्युटरवर देखील आता जायचे आहे आणि तिथे या ठिकाणी तुम्हाला जो काय पीक विमा आहे तर हा 2023चा तुम्हाला नुकसान झालेला पीक विमा तुम्हाला मिळण्यासाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती. धन्यवाद.